जय महाराष्ट्र। मी स्मित तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 19 जुलै 2025 म्हणजे शनिवारी, आणि भरपूर जणांना हे समजलं असेल की स्ट्राईक जे ते एक्सटेंड झालेलं आहे मंगळवारपर्यंत, म्हणजे 22 जुलै 2025 पर्यंत। आता स्ट्राईक एक्सटेंड झाले, स्ट्राईक एक्सटेंड का झाले असं तुम्हाला वाटत असेल मंगळवारपर्यंत, तर ओला, उबेर आणि रॅपिडो कंपनी या कंपनीबरोबर जे काही मीटिंग होणार आहे ते मंगळवारी होणार आहे। टायमिंग अजूनपर्यंत काही कळालेलं नाही, पण मंगळवारी होणार आहे मीटिंग। ट्यूसडेपर्यंत का ढकलली गेली ते सांगतो। बघा, शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असतात, मोठमोठे कंपनीज बंद असतात। सोमवारी यांचे जे काही मॅनेजर्स वगैरे असतील ना मोठ्या कंपनीजचे, हे लोक आपसात डिस्कशन करतील। जमलं तर हे लोक तिन्ही कंपनी मिळून पण एकमेकांशी डिस्कस करतील की ड्रायव्हर्सला किंवा ओनर्सला जे काही मीटिंग आता होणार आहे ट्यूसडेला, ह्यांना कितीपर्यंत रेट आपण फायनलाइज करायचा आहे, त्याचबरोबर ह्यांची किती मागणी आपल्याला पूर्ण करायची आहे, काय काय मागणी आपल्याला पूर्ण करायची आहे, या सगळ्याबद्दल डिस्कशन असणार। तर ह्या डिस्कशनमध्ये बघा ते लोक तयार होऊन येणार आहे, तर आपल्याला पण कुठेतरी काही क्वेश्चन्स आहेत ते तयार करून आपण त्यांच्यासमोर जर मांडले तर खूपच बरं होईल। बघा, फेअर फक्त वाढवून काय फायदा नाही होणार आहे। जर तुम्ही आज विचार करतायत की मला पीक टायमिंगला डबल रेट पाहिजे आणि तो डबल रेट भेटला तरी पण फायदा नाही होणार, कारण बरेचसे ह्याच्यात त्यांना प्रॉब्लेम्स आहेत ओला, उबेर आणि रॅपिडोमध्ये, जे आज मी तुम्हाला क्लिअर करतो। आणि तुम्ही लोकांनी जर गाडी चालवली असेल आत्तापर्यंत तर तुम्हाला पण हे प्रॉब्लेम्स आले असतील। तर पहिला प्रॉब्लेम असा आहे की समजा एक कस्टमर तुमच्या गाडीत बसलाय, बँद्रावरून त्याला बोरिवलीला जायचं आहे आणि त्याचा ड्रॉप लोकेशन जसं येतोय तो बोलता अरे नहीं मैंने तो ये गलती से ड्रॉप लोकेशन डाला है, मेरे को थोड़ा है ना आधा किलोमीटर और आगे जाना है। तर तो तुमचा बिल असतो ना तो फिक्स असतो, रॅपिडोमध्ये चेंज होतो, उबेरमध्ये भगवान भरोसे आहे, झाला तर झाला चेंज, नाही तर नाही झाला, आणि ओलामध्ये अजिबात चेंज नाही होत। तर तो जो बिल आहे अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर किंवा 100 मीटर पण जर गाडी पुढे जाते, भले त्याचे 2 रुपये पण बनतील तरी पण तो बिल आपल्याला भेटायला पाहिजे। पहिला प्रॉब्लेम हा आहे की बिल आपल्याला आपली गाडी पुढे गेल्यानंतर पण आपल्याला तो चेंज होऊन नाही भेटत, किंवा जर एखाद्या वेळी आपण त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर चाललोय आणि तिकडचा रस्ता बंद आहे, खुदाई वगैरे कुठे ना कुठे चालू आहे, आणि त्या खुदाईमुळे जेव्हा आपण फिरून वगैरे कुठून त्यांना ड्रॉप लोकेशनवर पोहोचवतोय तेव्हा आपल्याला काय कळतंय की आपला जो बिल आहे तो आपण एवढं फिरून आलो गाव तरी पण आपला बिल चेंज नाही आलंय। तर त्यासाठी हा जो पहिला प्रॉब्लेम आहे हा पहिला तर सॉल्व्ह करायला पाहिजे। सेकंड प्रॉब्लेम असा आहे त्याच्यात की समजा आपण त्या ड्रॉप लोकेशनवर चाललोय, 1 तास आपल्याला दाखवते आणि 1 तास 10 मिनिटं लागले तरी समजू शकतो चल ठीक आहे यार 4-5 मिनिटं पुढे मागे होतात, मुंबई आहे ट्रॅफिक असणार होतात। पण कधी कधी असं होतं की 1 तास 20 मिनिटं, 1 तास 30 मिनिटं, जिथे 1 तासाची ट्रिप होती टाइम वाढत जातो, आणि पीक टायमिंगला तुम्हाला माहिती आहे टाइम मजबूत वाढतो, तरी पण कंपनीचा जो बिल आहे तो खास करून टायमिंगवर चेंजच नाही होतो। मग याच्यात तिन्ही कंपनीचा, ओला, उबेर आणि रॅपिडो, तिन्ही कंपनीचा जो बिल आहे त्याच्यात टायमिंग जर आपल्या ट्रिपला जास्त लागल्या तरी आपल्याला तो चेंज होऊन नाही भेटत। तर टायमिंगचा पण विषय ना यांच्यासमोर मांडायला पाहिजे की टायमिंग जो आहे आपला तो जरी वाढला तरी आपल्याला आपला बिल जो आहे तो चेंज करून त्याच्यात एक्स्ट्रा काहीतरी आपल्याला भेटायला पाहिजे। तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो पण मी क्लिअर करतोय की कस्टमर जेव्हा ओला, उबेर किंवा रॅपिडो बुक करतोय आणि एअरपोर्ट राईड म्हणजे टर्मिनल 1 किंवा टर्मिनल 2, नाही तर मग बँद्रा रेल्वे स्टेशन किंवा कल्याण जंक्शन जे काय आहे, ठाणा जंक्शन वगैरे रेल्वे स्टेशन, तिकडे जाण्यासाठी जेव्हा गाडी बुक करतोय किंवा तिकडून कुठे पण बाहेर जाण्यासाठी गाडी बुक करतोय, तेव्हा त्याला ओलामध्ये किंवा उबेरमध्ये किंवा रॅपिडोमध्ये मिनी, प्राईम आणि एक्सेल हे 3 ऑप्शन शो होतील। पण त्याचबरोबर तिकडे अजून एक ऑप्शन शो व्हायला पाहिजे की तुमच्याकडे लगेज किती आहे। साधा कस्टमर प्लेनमध्ये पण जातो तरी पण त्याला विचारतात की लगेज किती आहे, तर ओला, उबेर आणि रॅपिडोमध्ये पण हा एक ऑप्शन असायला पाहिजे। कारण भरपूर वेळा असा प्रॉब्लेम फेस होतो की आपल्याला असं वाटतं की अरे वा ट्रिप चांगली आली आहे, आणि पिकअप करा जेव्हा आपण जातो त्यांना तेव्हा बघतो तर कस्टमरचे 4 ते 5 बॅग, आणि बुक काय केली आहे वॅगनर नाही तर डिझायर। त्यासाठी कस्टमरने काय बुक करायला पाहिजे होती अर्टिगा, पण त्यांनी बुक केले रॉंग ऑप्शन। तर तेव्हा जोपर्यंत तो लगेजचा हा ऑप्शन सिलेक्ट नाही करत आणि त्याच्यात 0 जरी असेल लगेज त्याच्याकडे तरी तो सिलेक्ट नाही करत, तोपर्यंत त्याची गाडी बुक व्हायला नाही पाहिजे। आणि हे सगळे जे काही मी तुम्हाला सांगतोय प्रॉब्लेम्स, हे मी स्वतःने सांगत आहे, हे जितकं काही डिस्कस होतंय आपले जितके सबस्क्रायबर्स आहे ते सगळे सांगतायत मला की हा प्रॉब्लेम आहे, आणि हे सगळे प्रॉब्लेम्स पण त्याबरोबर क्लिअर व्हायला पाहिजे। फक्त रेट वाढवून पण फायदा नाही होणार आहे, कारण हे जे प्रॉब्लेम्स आहे ते सगळं मी बोलतो ना पूर्ण साफसफाई व्हायला पाहिजे प्रॉब्लेम्सची। त्याचबरोबर बघा, हे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला जर असं काय वाटत असेल की तुमच्या साईडने काही प्रॉब्लेम्स आहेत जे मी मिस केलेत तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की हे असे प्रॉब्लेम्स आहे, ह्यांना पण आपण क्लिअर आउट करायला पाहिजे होते। आता भरपूर जणांचा हा पण विषय होता की तुम्हाला एक्झॅक्टली पर
किलोमीटर कितीचा रेट भेटायला पाहिजे. तर बघा, माझी गाडी आहे ऑरा, सिडान गाडी. ऑरा आणि डिझायरसाठी मला असं कुठेतरी वाटतं की 25 ते 26 रुपये पर किलोमीटर आपल्याला भेटायला पाहिजे. त्याचबरोबर जो नॉन पीक टायमिंग आहे, हे लोक म्हणतात की नॉन पीक टायमिंगला तुमचा रेट उतरणार, ते बंद व्हायला पाहिजे. कारण नॉन पीक टायमिंगला जेव्हा रेट उतरतो तेव्हा आपली गाडी फिरत असते उन्हामध्ये. 12 ते 4 वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे तो दुपारचा टाइम, तो एकदम उन्हाचा टाइम आहे. कडक ऊन असतो आणि कडक ऊनमध्ये जो पण पॅसेंजर मागे बसतो त्याला AC 4वर हवं असतं. आता 4वर AC आपण ठेवणार, त्याच्यात नॉन पीक टायमिंग आणि रेट बनणार 200 आणि 250 रुपये, म्हणजे तोच बिल होणार रिक्षा आणि टॅक्सीवाला. तर त्यासाठी हा एक ऑप्शन असायला पाहिजे की नॉन पीक टायमिंगला जो रेट आहे आपल्याला तो पीक टायमिंग सारखाच सेम भेटायला पाहिजे, भले डबल नसेल पण जो नॉर्मल 25 ते 26 रुपये पर किलोमीटर आपल्याला भेटायला पाहिजे तो भेटायला पाहिजे. आता जर तुमच्याकडे वॅगनर आहे किंवा अर्टिगा आहे तर तुम्ही लोक पण तुमचा रेट सांगा की एक्झॅक्टली तुम्हाला किती रुपये पर किलोमीटर पाहिजे. त्याचबरोबर बघा, एक नॉर्मल जो आपला रेट कार्ड असतो ना टॅक्सी आणि ऑटो रिक्षावाल्यांचा, त्या रेट कार्डमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की त्यांचा नाईटला रेट वेगळा आहे आणि ओला, उबेर आणि रॅपिडोमध्ये नाईट चार्जेस असे वेगळे काही तुम्हाला भेटत नाही. तर नाईट टायमिंगला मला असं कुठेतरी वाटतं की रात्री 12 वाजल्यानंतर किंवा 11, 11:30 वाजल्यानंतर जो रेट आहे ना तो थोडासा आहे ना आपल्याला हलकासा वाढवून भेटायला पाहिजे. म्हणजे जर आपल्याला दिवसाला 25 रुपये पर किलोमीटर भेटते तर नाईटला ॲटलिस्ट 5 रुपये एक्स्ट्रा तरी पर किलोमीटरच्या मागे आपल्याला भेटायला पाहिजे. आणि भरपूर वेळा हा पण प्रॉब्लेम होतो की नाईटला कस्टमर्स बघा आपल्याला एडेवाकडे भेटतात, बेवडे भेटतात. ऑलमोस्ट जे 50 ते 60% कस्टमर आहे ना ते सगळे बेवडे असतात. तर यावेळी आपल्याला बघा आपली सेफ्टी पण आपल्याला मॅटर करते. तर सेफ्टीसाठी इकडे ओला, उबेर कंपनीमध्ये काहीच ऑप्शन नाही. मध्ये एक व्हिडिओ पण आलेला होता की एका कस्टमरला त्यांनी उलवेला उतरवलं, तो मस्त की तरा चालत चालल्या घरी आणि त्यांनी बिल नाही दिलं. तर अशा वेळी बघा, ओला, उबेर आणि रॅपिडो या तिन्ही कंपनीचा आत्तापर्यंत कस्टमर सर्व्हिस नंबर नाही आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की तिन्ही कंपनीचा कस्टमर सर्व्हिस नंबर असायला पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना कॉल करून ड्रायव्हर सपोर्ट सेंटर ज्याला आपण म्हणतो, आपण कॉल करून आपण सांगू शकतो आपल्याला असा प्रॉब्लेम झाला आहे, कस्टमरने हा बिल दिला नाही आहे, आणि त्याचं सॉल्युशन एकदम लगेच निघायला पाहिजे. कस्टमरला ते लोक लगेच ऑन कॉल करतील, कॉन्फरन्सवर घेतील, विचारतील काय प्रॉब्लेम झाला आहे, आणि आपला जे काही बिल असेल, भले तो 5 रुपये किंवा 10 रुपये पण कस्टमरने आपल्याला कमी दिला असेल तरी पण तो बिल आपला भेटायला पाहिजे. कस्टमर सर्व्हिस नंबर हे खूप मॅटर करतं, कारण कस्टमर सर्व्हिस नंबर इकडे काहीच नाही. म्हणजे बोलतात ना कस्टमर सपोर्ट नंबर किंवा ड्रायव्हर सपोर्ट नंबर आपण जे म्हणतो, ते ओला, उबेरचा नाहीच आहे याच्यात. बरेच वेळा बघा कस्टमर आहे ना काही पण फेक कंप्लेंट टाकतो आणि त्याच्यात आपला ID बंद होतं. तर तो एक सपोर्ट नंबर असायला पाहिजे. असला तर आपण पण आपल्या साईडने प्रूव्ह करू शकतो की काय प्रॉब्लेम झालेला. त्याचबरोबर अजून एक गोष्ट याच्यात क्लिअर करणार आहे की जे काही हे आपण सांगतो ना आता ड्रायव्हर सपोर्ट नंबर किंवा कस्टमर सपोर्ट नंबर हा आपल्याला एक भेटायला पाहिजे. कस्टमर केअर सर्व्हिस, या सर्व्हिसमध्ये काम करणारा व्यक्ती हा मुंबईमध्ये राहणाराच पाहिजे. ठीक आहे, हा बॉर्न अँड बॉट अप मुंबई महाराष्ट्रामधलाच असायला पाहिजे. जर तुम्ही उबरच्या ऑफिसमध्ये जाल तर तिकडे जितके जण काम करतात ते लोक आलेले आहेत बँगलोरवरनं. जे लोक बाहेर वेंडर्स आहेत, जे लोक ड्रायव्हरची ID बनवत आहेत, ते लोक आलेले आहेत नॉर्थ इंडियावरनं. आता हे लोक बाहेरचे लोक इकडे येतात आणि हे लोक मस्त की कमवत आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये राहणारा एखादा व्यक्ती का नाही कमवू शकत? खास करून तिकडे जो काम करणारा व्यक्ती आहे तो आपल्या मुंबईमधला असायला पाहिजे. कारण बरेच वेळा जरी यांचा कस्टमर केअर नंबर असेल आणि आपण त्यांना कॉल करतो आणि सांगतो की इकडे असा प्रॉब्लेम झालं, त्यांना घंटा इकडचं काय माहीत नसतं. जर सिलिंगचा टोल ॲड नाही आला असेल ना, ते लोक म्हणतात नाही भैया इसमें, सॉरी भैया नाही सर बोलतात ते लोक, नाही सर ह्याच्यात सिलिंगचा टोल वगैरे येतच नाही, असं ते लोक म्हणतात. तर त्यासाठी खास करून जो व्यक्ती इकडचा राहणारा स्थायिक असेल ना तर खूपच उत्तम आहे. कारण हे लोक बाहेरून जेव्हा येतात बँगलोरवरून वगैरे, ह्यांना काय घंटा माहीत नसतं, यांना फक्त इकडे नोकरी भेटलेली असते. आपला ID रिजेक्ट झालाय काय झालं यांना काय पडलेलं नसतं. आणि खास करून नॉर्थ इंडियावरनं जितके पण जण इकडे येत आहेत, वेंडरशिपचं काम करतायत, त्यांचे एकच कामं इकडे आहेत, बस तुमचा ID बंद करा. आणि हे लोक काय करणार, वेंडरशिपवाले तुमचा ID चालू करून देणार, मग त्यासाठी वेगळे पैसे द्या यांना. म्हणजे आपण इकडे कमवायचे की खास करून आपला ID चालू करायला पैसे द्यायचे, विचार करा. आणि जितके पण जणांचे ID बंद आलेत ना ते क्लिअर आउट व्हायला पाहिजे, त्यांचं सॉल्युशन फटाफट निघायला पाहिजे. कारण जे काही फेक ID वर चालत आहेत त्यांचं ओरिजिनल ID खास करून मी बोलतात ना असे नॉर्मल रिझनसाठी बंद आलेत त्यांचे चालू व्हायला पाहिजे. हे एवढे मुद्दे मला तरी असं वाटतं, एवढे पॉईंट्स आपल्याला ओला, उबेर आणि रॅपिडो कंपनीसमोर सांगायला पाहिजे. कारण हे ॲक्च्युअलमध्ये व्हॅलिड पॉईंट्स आहेत. फक्त रेट वाढवायचे आणि बाईक टॅक्सी ह्याला बंद करायचं आहे, ह्या दोन गोष्टींना जर सांगितलं आपण साईडला काढलं ठीक आहे,
तर ह्या जे पॉईंट्स आहेत हे मेन पॉईंट्स आहेत, हे पण सगळे राहून जातील त्याच्यात. तर हे मेन पॉईंट्स पण आपल्याला त्याच्यात क्लिअर करायचे आहेत. तुमच्या साईडने जर काही सजेशन असतील तर नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सगळे सजेशन नक्की इकडे व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, शेअर वगैरे नक्की करा. दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.